इन्व्हेस्टमेंट फार होती त्यावेळेस. थोडंफार डामाडोल होता विषय की जर रन नाही झालं खंडोळी साताऱ्यात तेवढ्या चांगल्या प्रमाणात तर काय असे प्रश्न भरपूर लोकांनी उचलले. पण थोडासा अपोज होता त्यांचा की बाबा एवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय सातारमध्ये तर त्या प्रकारे रन होणार आहे का. एसओपीज तयार केलेत थोडक्यात सांगायचं म्हटलं तर, की बाबा कुठलं काम कोणाचं आहे. स्टाफ पहिले कोल्हापूरला गेला, ट्रेनिंग घेतली येस. आणि मग इथं सुरू झालं. येस, साधारण त्यांनी 2-2.5 महिन्याची ट्रेनिंग घेतली. त्यांच्या आउटलेटला 2-2.5 महिने? हो, त्यांच्या आउटलेटला आपण काम पण करायला लावलं. जो काही सेल आहे ना माझा, तो मी म्हणेन 80% मार्केटिंगमुळे आहे. कसे मार्केटिंग केलं तर लोक तुमच्याकडे येणार, बरं. तर लोक तुमची टेस्ट, तुमचं फूड टेस्ट करणार आहेत आणि मग लोकांना यायचंय का नाही माघारी हे ते ठरवणार. मी कोल्हापूरला ज्यावेळेस जायचो, ज्या त्यावेळेस दीदीकडे जाईन ऑरेल्स काय कामानिमित्त जाईन, तर एक खांडोळी आणि एक चीज टोस्ट ठरलेलं हे ठरलेलं असायचं. बाकीचे बिझनेसेस तर चालूच आहेत, चांगल्या स्केलला चालू आहेत, चांगले रन होत आहेत. पण मेन इंटरेस्ट मला आता सध्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये फार आहे आणि स्पेसिफिक म्हणायचं गेलं तर खांडोळीमध्ये. नमस्कार मित्रांनो, कंपनी ऑफ कॉन्टेंटच्या समजून घेऊ या सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. आता जेव्हा जेव्हा आपण आपल्या मित्रांसोबत एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो, कॅफेमध्ये जातो, तर एक प्रश्न आपल्या डोक्यात सतत चालू असतो की एका तासामध्ये एवढे ऑर्डर्स गेले, एवढी लोक येऊन गेली, मग तासाचा बिझनेस एवढा, एका दिवसाचा बिझनेस एवढा, महिन्याचा एवढा, वर्षाचा एवढा, एवढे खरंच पैसे मिळतात का, याच्या मागे काय काय प्रिपरेशन असते, काय काय त्या उद्योजकांना फेस करावं लागतं. तर आजचे आपले जे गेस्ट आहेत, अमृत सर, खांडोळीचे ओनर आहेत ते, तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपण हॉटेल इंडस्ट्री किंवा रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये काय काय गोष्टी चालतात आणि काय काय त्यामधले इन्साइट्स आहेत. तर आपण थेट जाऊया पॉडकास्टमध्ये. तर अमृत सर, तुमचं स्वागत आहे आपल्या शोवर. नमस्कार. सगळ्यात पहिलं महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही हे खांडोळे खांडोळे ऐकतोय, पण खांडोळे नक्की आहे काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ना हा शब्द इन्व्हेंट झाला असेल ऑरेल्स त्यावेळेस हा शब्द वापरला जायचा की तुझी खांडोळी खांडोळी करेन म्हणून. आणि नितीन उरुणकर आपले जे फ्रँचायझ ओनर आहेत, त्यांनी ही गोष्ट पिक केली, हा शब्द जो पिक केला आणि त्यांच्या एका डिशला वापरला त्यांनी. अंड आणि ब्रेडचं कॉम्बिनेशन आहे खांडोळी म्हणजे, जे की तुकडे तुकडे करून दिलं जातं. सो तिथून हा शब्द उचलला गेला या डिशसाठी. ओके. आता हे खांडोळीची फ्रँचायझी तुम्ही घेतली, ती म्हणायचं रूट कुठे, म्हणजे मूळ त्यांची फ्रँचायझी कुठं आहे आणि तुम्ही साताऱ्यात आणण्याचा निर्णय का घेतला? खांडोळी पर्सनली मला फार आवडते, म्हणजे प्रचंड आवडते. आणि दीदीला कोल्हापुरात दिल्यामुळे जिजूंनी मला फर्स्ट टाइम ही डिश, त्यांचं प्री वेडिंग शूट होतं त्यावेळेस, त्या प्री वेडिंगच्या शूटला गेलो होतो कोल्हापूरला, त्यावेळेस त्यांनी ती चारली, म्हणजे घातली मला खायला. घातल्यानंतर काय असं नाही, मी ज्यावेळेस जायचो कोल्हापूरला त्यावेळेस नेहमी ते खाण्यात येतच होतं. म्हणजे मला ते एवढं आवडलेलं की मी गेलो की दरवेळेला त्यांना म्हणायचो चला आपण जाऊयात खांडोळीला म्हणून. आणि 2022 मध्ये एका मित्राने अप्रोच केलं बिर्याणी हाऊस टाकण्यासाठी त्या जागेत. ती जागा आपली स्वतःची असल्यामुळे त्यांनी पार्टनरशिप ऑफर केली आणि अप्रोच केलं, जो की ऑलरेडी, त्याचं नाव वगैरे घेत नाही मी, पण जो की ऑलरेडी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे. 17 वर्ष झालं त्याचे वडिलांपासून, त्यांचं म्हणजे फॅमिली बिझनेसच तो आहे. त्यांनी अप्रोच केल्यानंतर त्याला मी बोललो की खांडोळी म्हणून असं एक फ्रँचायझ आहे, आपण त्यांना जाऊन विचारूयात की तुम्ही फ्रँचायझ देणार का. त्यावेळेस आम्हाला काही नाही, मी ब्लँक होतो, मी फक्त खायला जायचो. असं काय फ्रँचायझ घ्यायची आहे की असं काही डोक्यात नव्हतंच. हॉटेल इंडस्ट्री हा बिझनेस, हॉटेल हा बिझनेस माझ्या डोक्यात नव्हताच, लांब लांबपर्यंत नव्हता. मी त्याला घेऊन गेलो कोल्हापूरला, त्या मित्राला, त्याला दाखवलं, पण काही कारणामुळे तो बॅकआउट झाला थोड्या दिवसांनी. पण तोपर्यंत मला इंटरेस्ट आला होता आणि पर्सनली मला फार आवडते. आणि मी त्यांचे जेवढे काही प्रोडक्ट खाल्ले होते तोपर्यंत, की मला असं आतून वाटत होतं की साताऱ्यात 100% चालणार, हे बिझनेस होऊन जाईल आणि सातारकरांना काहीतरी वेगळं मिळेल असं मला त्यावेळेस वाटलं. ओके. त्या हिशोबाने काम करत गेलो. आता या बाकीच्या फ्रँचायझी ज्या आहेत आणि आपली फ्रँचायझी आहे, यामध्ये मग काय अपग्रेडेशन तुम्ही केलेले आणि तुम्ही किती वेळ लावला इथं फ्रँचायझी चालू करायला आणि त्या मागची प्रोसेस काय होती? मी ज्यावेळेस त्यांना फर्स्ट टाइम भेटल्यानंतर मला साधारण मी कन्फर्म करायला की बाबा मी तयार आहे फ्रँचायझी इथं काढायला, मला 2.5-3 महिने गेले.
2.5-3 महिन्यात मी मे बी 2-3 वेळा त्यांना भेटलो असेल जाऊन, थोडंसं त्यांचं बिझनेस मॉडेल समजून घेतलं, फ्रँचाईज मॉडेल समजून घेतलं. त्यावेळेस मला तो इंटरेस्ट वाढत गेला की हा मजा आहे, हे काम करण्यात 100% मजा येईल. आणि ज्यावेळेस मला कॉन्फिडन्स आला की बाबा हा सातारामध्ये ही गोष्ट रन होऊ शकेल, होता तसा, कारण की प्रोडक्ट त्यांचे डिशेस जे काय आहेत ते जेन्युअनली भारी आहेत. त्या 2.5-3 महिन्यानंतर मी त्यांना कन्फर्मेशन दिली की बाबा हा मी 100% इंटरेस्टेड आहे तुमच्या फ्रँचाईजमध्ये. तिथून पुढं काय फायनान्शियल गोष्टी त्या डिस्कस झाल्यानंतर त्यांच्या आर्किटेक्ट बरोबर 1-2 वेळा मीटिंग झाली. त्यावेळेस माझं जे विजन होतं की बाबा एखादं ब्रेकफास्ट ब्रंचचं आपलं रेस्टॉरंट आहे ते कशा प्रकारे असावं सातारमध्ये. फिरायला मला फार आवडतं, त्यामुळे भरपूर ठिकाणी मी बघितलेल्या आहेत गोष्टी. तर ते आउटडोर सिटिंग असेल, लॉन असेल, लोक सकाळी ब्रेकफास्टला येणार, तर त्या सगळ्या गोष्टी मी आर्किटेक्टच्या समोर मांडल्या. साधारण 1-1.5 वर्ष गेले खांडोळी चालू व्हायला. वर्षभर गेलं खांडोळीच्या सगळ्या गोष्टी फायनल व्हायला. थोडासा अपोज होता त्यांचा की बाबा एवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय सातारमध्ये, तर त्या प्रकारे रन होणार आहे का. सो त्यांच्या आर्किटेक्टला भेटल्यानंतर मी माझ्या सगळ्या गोष्टी, मला कसं रेस्टॉरंट हवंय, मला ओपन सिटिंग हवंय, लॉन हवंय, वॉशरूम्स चांगले प्रॉपरली हवेत, हे त्यांना मी डिटेलमध्ये सांगितलं. त्यांनी 2-3 वेळा व्हिजिट केली सातारला. त्यांनी जागा बघितल्यानंतर त्यांनी मग 2-3 प्लॅन्स तयार केले. त्या प्लॅनवर डिस्कशन झालं. इन्व्हेस्टमेंट फार होती त्यावेळेस, थोडंफार डामाडोल होता विषय की जर नाही झालं खंडोळी साताऱ्यात तेवढ्या चांगल्या प्रमाणात तर काय, असे प्रश्न भरपूर लोकांनी उचलले. पण मी कॉन्फिडंट होतो की बाबा 100% खांडोळी हे साताऱ्यात चालणार, लोकांना आवडणार, लोकांचा प्रतिसाद आणि जेन्युअनली चांगला मिळतोय आता आम्हाला. 1.5 वर्ष काम करताना ना सगळ्यात महत्वाचं डोक्यात काय होतं की लोक ब्रेकफास्टला येणार आहेत, मॉर्निंग टाइमला लोक जास्त असतील, हा माझा विचार असायचा. ऍक्च्युली आपल्याकडं लोक दिवसभर आहेत, मॉर्निंग टाइमलाच आहेत असं नाही. तर मी ब्राईट कलर ऑरेल्स, लोकांना फ्रेश वाटलं पाहिजे, एंटर केल्या लोकांना फ्रेश वाटलं पाहिजे. सो कलर थीम वरती पण खूप विचार करून आपण काम केलेलं आहे. पण मला यामध्ये एक विचारायचं आहे की आता 1.5 वर्ष तुम्ही म्हणताय, 1.5 वर्ष लागले, तर मग एवढा मोठा टाइम गेलाय, तर मग तेवढे चॅलेंजेस पण मोठे आले असतील. म्हणजे चॅलेंजेस तुमचे काय काय होते? प्रचंड मोठे चॅलेंजेस होते. पहिला चॅलेंज आहे होता की आता आउटडोर सिटिंग आहे, ते कमीत कमी 10 फूट खाली होतं, ते भरून घ्यायचं होतं. ओके, जे काही आपण वॉशरूम्स काढलेत त्याचं काही ना काही ड्रेनेज बाहेर काढायचं होतं. ज्यावेळेस आपण काम चालू केलं ना त्यावेळेस प्रचंड पाऊस होता आणि जेवढं आपण खोदकाम करत होतो ना त्याच्यामध्ये पाणी साठत होतं. मग ते पाणी काढण्यासाठी 2-2 मोटर लावल्या होत्या. दिवसभर ते पाणी काढायचं, 2-2च तास काम करायला मिळायचं तिथे. सो भरपूर चॅलेंजेस होते. म्हणजे कोल्हापूरला सारखं व्हिजिट करायला जायला लागायचं, तो खर्च फार होत होता. आम्हाला जे आउटडोर सिटिंग करायचं होतं, आउटडोर सिटिंग आम्ही जे सुरुवातीला जे काय फॅब्रिकेशन मध्ये वर्क केलं होतं, त्यावेळेस विचारच नाही आला की पाऊस ऊन, दिसायला ते सुंदरच दिसत होतं. आता तुम्ही जर बघाल ना तर आपण त्या फॅब्रिकेशनच्या वरती आपण ओनिंग केलंय, ओनिंग आणि टेन्साईल फायबर टाकलेलं. ते ऍक्च्युली नव्हतं आधी प्लॅन मध्ये. सो त्याचा खर्च आणखीन वाढला. आणि सुरुवातीला ज्यावेळेस रेस्टॉरंट चालू झालं त्यावेळेस ऊन पाऊस, आउटडोर सिटिंगला तेवढी मजा नव्हती येत. मग हे सगळं ओव्हरकम करून तुम्ही ओपनिंग कधी केलं? मार्च मध्ये 22 तारखेला 2023 मध्ये आपण पूजा करून घेतली घरगुती थोडी, आणि त्याच्यानंतर आपण हे चालू केलं होतं फ्री ट्रायल्स. म्हणजे आपण ग्रुप्स बोलवत होतो. म्हणजे ओळखीचे डॉक्टरांचा ग्रुप असेल, और फिटनेसचा ग्रुप काहीतरी ग्रुप असेल, समोर रजिस्टर ऑफिस आहे तिथले ओळखीचे लोक आहेत त्यांचा ग्रुप, इन्शुरन्सवाले थोडेसे त्यांचा ग्रुप, असे आपण सगळे ग्रुप बोलवले. चांगली मार्केटिंग स्ट्रॅटेजी पण होती. आणि माझं मेन मोटिव्ह काय होतं त्याच्या मागे की आपला जो स्टाफ आहे, किचनचा स्टाफ आहे, सडनली आपण रेस्टॉरंट चालू करणार आणि कस्टमर म्हणून ज्यावेळेस लोक येतात आणि गडबड नाही झाली पाहिजे, थोडंसं त्यांना पण प्रॅक्टिस झाली पाहिजे. तिथं त्यांनी ट्रेनिंग घेतलंय, पण इथं येऊन ते प्रोडक्ट कसं काढतात, तिथं सपोर्टला ती लोक आहेत, फ्रँचायझी ओनर आहेत, तिथला स्टाफ आहे. स्टाफ पहिले कोल्हापूरला गेला, ट्रेनिंग घेतली, येस, आणि मग इथं सुरू. येस, साधारण त्यांनी 2-2.5 महिन्याची ट्रेनिंग घेतली. त्यांच्या आउटलेटला त्यांच्या आउटलेटला आपण काम पण करायला लावलं त्यांना. कारण की मला ते नको होतं की चालू केलंय आणि सुरुवातीलाच बाबा टेस्ट व्यवस्थित लागत नाहीये,
कंप्लेंट जायला नको, त्यामुळं तिकडे त्यांना एक त्यांची 15 दिवसाचं ट्रेनिंग पिरियड असतो ऍक्च्युली. आपण रिक्वेस्ट करून ते 2-2.5 महिन्यावरती त्यांना नेलं होतं. आणि ते फ्री ट्रायल चालू मागे हेच होतं की किचन स्टाफला थोडासा प्रॅक्टिस होईल, लोकांना टेस्ट समजेल. ते साधारण आपण एप्रिल 9 तारखेपर्यंत चालू होतं आणि 11 एप्रिलला आपण ओपनिंग घेतलं. मला सुरू केल्यापासून आता बिझनेस जो रन होतोय आपला, तुमचं तर डेली परचेस असणार, बरेच तुमचं उलाढाली असणार आहे, तर मग हा बिझनेस स्मूथ चालू ठेवण्यासाठी मग कोणत्या कोणत्या गोष्टीवर फोकस करायला लागतो तुम्हाला? पहिल्या दिवसापासून ऑलरेडी ह्याच्या आधी 1-2 बिझनेस असल्यामुळं थोडीशी आयडिया होते की बिझनेस रन कसा करायचा. तर सुरुवातीपासून एक गोष्ट डोक्यात होते की सिस्टीम बसवायची. प्रत्येक गोष्ट आता मी डिटेलमध्ये एक्सप्लेन नाही करू शकत, पण परचेस असेल तर परचेसचं ऑर्डर कोण टाकणार, अकाउंटंट प्रॉपर आहे, तो अकाउंटिंग डेली अकाउंटिंग होतो, त्याचा डेली रिपोर्ट आपल्याकडे येतो. माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती की तिथं मालक असेल किंवा नसेल, रेस्टॉरंट हे तेवढ्याच चांगल्या ह्यानी रन झालं पाहिजे. हे पहिल्या दिवसापासून माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे सिस्टीम अशा प्रकारात बसवत गेलं की तुम्ही आत्ता जर बघाल तर एवढं स्मूथली ऑपरेशन रन होतात ना, काहीच प्रॉब्लेम नाही. सुरुवातीला थोडा एक त्रास असा होता की स्टाफ कमी होता, अंदाज नव्हता की सेल किती होईल. सो आपण टायमिंग 8 ते 8च ठेवलं होतं. पण कस्टमरची रिक्वायरमेंट एवढी वाढायला लागलेली ना की जसं बाबा व्यवसाय करणारी जी लोक आहेत त्यांना त्यांची दुकानं बंद करून यायला 8-9 व्हायचीच. बरोबर. मग त्यांची फार मोठी रिक्वायरमेंट होती की बाबा तुम्ही 8 नंतर ऍटलीस्ट चालू ठेवा. जे की आपण आता 1 महिनाभर झालं आपण रात्री 10:30 पर्यंत रेस्टॉरंट आपलं रन करतो. ओके. सो ती एक गोष्ट होती की पण सिस्टीम खूप चांगल्या प्रकारे बसवली आहे मी आता की तुम्हाला कुठलीच म्हणजे तुम्ही हायजीन घ्या, क्लिनिंगचं टायमिंग प्रॉपर, आपण SOPs तयार केलेत थोडक्यात सांगायचं म्हटलं तर, की बाबा कुठलं काम कोणाचं आहे, परचेस ऑर्डर कोणी टाकायची, क्लिनिंग कोणी करायचंय, कुठल्या कुठल्या टाइममध्ये क्लिनिंग झालं पाहिजे. प्रत्येक कामाचं एक टायमिंग ठरवलेलं आहे SOPs मध्ये, त्यानुसार ते कामं पार पडली जातात. समजा नॉर्मल एक बघणारा प्रेक्षक आहे तर त्यांना थोडंसं आयडिया द्या की या रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये हे डिपार्टमेंट असतात. म्हणजे समजा तुम्ही म्हणला की परचेस असतं किंवा मग वेटर असतील किंवा मग कुक असतील, मग असे डिपार्टमेंट जर म्हणले तर असे काय काय डिपार्टमेंट येतात बरं? डिपार्टमेंट असं नाही म्हणू शकत तुम्ही टीम्स म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल बाबा एक पहिली गोष्ट, एक मॅनेजर कंपल्सरी आहे. तुम्हाला मॅनेजर एक ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही तिथे नसला तर तो आणि एक्सपिरियन्स हवा आहे की जो की सगळ्या टीम्स मॅनेज करेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल बाबा बाहेर सर्व्हिंग टीम एक आहे, कुकिंग टीम आहे, भांडी धुवायची एक टीम आहे. आता मॅनेजरनीच बाकीची कामं करायची आहेत. फॉर एक्झाम्पल डेलीचा जो काय परचेस असेल तो काढणे, तो ऑर्डर टाकणे, ज्या त्याला एक पूर्णपणे शीट बनवून दिले ज्याच्यात सगळ्यांचे नंबर आहेत, कोणाकडून परचेस, कोणाकडून चिकन आलं पाहिजे, कोणाकडून मटन, ब्रेड, वेंडर तुमचे. वेंडरची सगळी पूर्णपणे लिस्ट बनवून आपण ठेवलेली आहे तिथे. तर मॅनेजर सगळं मॅनेज करतो. आता त्याबरोबर अजून एक डिपार्टमेंट असतं ते म्हणजे मार्केटिंगचं. आता तुम्ही जर स्टार्टलाच फ्री ट्रायल देताय तर तुमचं एक विजन कळतं की तुमचं मार्केटिंग विजन तेवढा आहे. तर मग आता तुम्ही कोणत्या कोणत्या मीडियामध्ये मार्केटिंग करताय आणि किती तुमचं मंथली स्पेंडिंग असतं आणि काय काय करताय त्यामध्ये? तर आपण सध्या तरी 2 प्रकारचे मार्केटिंग करतोय. सोशल मीडियावरती करतोय आणि प्रिंट मीडिया म्हणाल तर होर्डिंग्स आपले साताऱ्यात 3 होर्डिंग्स आहेत. तिथं आपल्या गोडोली नाक्यावरती एक आहे मोठं, बांधकाम भवनच्या समोर एक आहे आणि राजपथ रोडला एक आहे. म्हणजे थोडक्यात मेन स्पॉटला. येस, मेन स्पॉटला आपण होर्डिंग घेतलेलं आहे आणि रेग्युलरली सोशल मीडियावरती व्हिडिओज पोस्ट काही ना काहीतरी पडत असते. ज्यावेळेस मी मार्केटिंग चालू केलं आणि माझ्या जवळचे काही मित्र आहेत ऑरेल्स जे काही संबंधातले लोक विचारायचे, अरे बाबा एवढं होर्डिंग लावतोस तू, सोशल मीडियाला एवढे तुझे व्हिडिओज येत आहेत, तर बाबा किती खर्च, काय कसं काय विषय तुझा, कोण आहे एजन्सी, काय, असे बरेच प्रश्न लोकांचे. तर साधारण माझे 60,000 ते 70,000 रुपये मंथली स्पेंड होतात मार्केटिंग. मंथली होतात. जसं तुम्ही शॉक झालाय ना आता, तशीच ती लोक शॉक, आणि एवढं का करतोयस खर्च, एवढा सेल तरी होतोय का तुझा? सुरुवातीला 1-1.5 महिने आपला सेल जेन्युअनली चांगला गेला, त्याच्यानंतर 2-3 महिने ड्रॉप झाला होता. लोकांचे असे प्रश्न यायला लागलेले. त्यावेळेस मी त्यांना सांगितलेले थोडे दिवस थांबा, थोड्या दिवसानंतर तुम्हाला ही मार्केटिंगची पॉवर काय ही तुम्हाला समजेल. आणि आता 1 वर्ष झालं
ऑलमोस्ट आपण 1 वर्ष रेस्टॉरंट चालवून 1 वर्ष झाले आपल्याला. साधारण आपण 8 महिने झालं मार्केटिंग करतो. सुरुवातीला आपण नव्हतो करत. जो ड्रॉप आल्यानंतर थोडं रिअलाईज झालं की बाबा मी म्हणजे माझ्या लेवलवरती मी सुरुवातीला इन्स्टाला व्हिडिओज पोस्ट टाकायचो, पण मला त्यावेळेस रिअलाईज झालं की यार आपल्याला हे करणं गरजेचं आहे. सो आत्ता तीच लोक मला म्हणतायत नाही भावा मित्रा तूच म्हणजे तुझे खर्च त्यावेळेस आम्ही शॉक झालो होतो, पण नाही आज दिसतंय ते रिझल्टमध्ये. सगळ्यात मेजर फायदा झालेला आहे मला मार्केटिंगमुळे. आज जो काही सेल आहे ना माझा, तो मी म्हणेन 80% मार्केटिंगमुळे आहे. कसे मार्केटिंग केलं तर लोक तुमच्याकडे येणार, तर लोक तुमची टेस्ट तुमचं फूड टेस्ट करणार आहेत आणि मग लोकांना यायचंय का नाही माघारी हे ते ठरवणार. त्यामुळं मार्केटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. मग आता हे सगळं सांभाळत असताना तुमचं डेली रुटीन काय असतं? आता कसं आहे माझं काय हा फक्त खांडोळी रेस्टॉरंट फक्त हा एकच बिझनेस नाहीये. माझे 3 ते 4 बिझनेसेस आहेत. थोडं कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, कन्स्ट्रक्शन मटेरियल पण सप्लाय करतो, JCB डंपर वगैरे आहेत आपले. टी शर्ट प्रिंटिंग युनिट आहे आपलं. ओके, तर ते बिझनेसेस कसं त्या बिझनेसेसचं आपण सिस्टीम बसवलेली आहे. साधारण प्रत्येक बिझनेसला एक म्हणजे सिस्टीम बसल्यानंतर मला असं वाटतं की 1 तास 1.5 तास खूप झाला प्रत्येक बिझनेसला देणं. आता सुरुवातीला हॉटेलला आम्ही कंटिन्युअसली 12 तास काम करत होतो. आम्ही स्वतः ट्रेनिंग घेतलेलं आहे कोल्हापूरला जाऊन खांडोळीचं. सो सुरुवातीला 6 महिने आम्ही होतो, पण एकदा सिस्टीम बसली आहे ना आता, तर मला वाटत नाही म्हणजे मी तेवढं थांबत नाही. म्हणजे साधारण 2-1 तास असतो दिवसभरात. आता तुम्ही म्हणताय सगळे बिझनेस मॅनेज करायला लागतात, तर तुमच्या बोलण्यावरनं तर एक गोष्ट मला कळते की सिस्टीम असणं खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. सिस्टीम असेल ना तर तुमचे पैसे पण व्हायला जात नाही, टाइम व्हायला जात नाही. सगळ्यात महत्वाचं टाइम इज मनी जे म्हणतात ना, वेळच खरं महत्वाचं आहे. बरोबर. सो सिस्टीम काही साधा बिझनेस असू दे, तुम्ही वडापाव विकणारे का असं, पण सिस्टीम असणं लय गरजेचं आहे. आता एवढं सगळं सांभाळत असताना आता माझे पण काही व्यावसायिक मित्र आहेत, तर ते सतत काम 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 करत असतात, स्वतःसाठी वेळच काढत नाही. तर मग तुमच्यासाठी मला असा प्रश्न आहे की तुम्ही वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ हे कशी बॅलन्स करता? जॉब करणाऱ्यात आणि बिझनेस करणाऱ्यात डिफरन्स हा आहे की जॉबवाल्यांना ऍटलिस्ट 1 ते 2 दिवस सुट्टी असते. बरोबर. बिझनेस जे करतात त्यांना सुट्टी ही भानगडच नाही. 24 तास डोक्यात तोच विचार, ह्याचं पेमेंट करायचंय, त्याचं पेमेंट करायचंय. हॉटेलमध्ये जरी आम्ही बाहेर असलो तर हॉटेलमध्ये काय चालू आहे बाबा, डंपरचा माझा ड्रायव्हर गाडी नीट चालवत असेल का, तो नीट मटेरियल भरेल का, हा मोठा विषय. त्यामुळे जॉबवाली आहेत ना ते 2 दिवस फुल टाइम बाबा फॅमिलीला देऊ शकतात. आम्ही फॅमिलीमध्ये असलो तरी आमच्या डोक्यात तो विचार चालू असतो कंटिन्यू. तो सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी आहे ना, मी मगाशी बोललो तसं की सिस्टीम फार महत्वाची आहे. सिस्टीम जर तुमची जेन्युअनली चांगली बसवली असेल ना तुम्ही, तर तुमचा बिझनेस स्मूथली रन होणार. सो तुमच्या मित्रांना तुम्ही नक्की सांगा सिस्टीम बसवायला, म्हणजे सारखं काम करणार नाहीत. बरोबर. ह्या सिस्टीममुळे मला पॉसिबल होतं की फॅमिलीला, ऍक्च्युली मी जॉबवाल्यांपेक्षा जास्त फॅमिलीला टाइम देतो मी तरी पर्सनली. सुरुवातीला थोडा स्ट्रगल झाला, त्यावेळेस काहीच टाइम देऊ शकत नव्हतो, पण आता सध्याच्या स्थितीला तर मी भरपूर टाइम माझ्या फॅमिलीला मी देतोय आणि बिझनेसला फार कमी वेळ द्यायला लागतोय. आता जर मला इथून पुढे ग्रोथ करायची असेल तर ते वैसा वर्षा करायला लागेल की बिझनेसला थोडा जास्त टाइम द्यायला लागेल जर ग्रो करायचं असेल. पण आताच्या स्थितीला बऱ्यापैकी गोष्टी सिस्टीममुळे खूप स्मूथली रन होत आहेत, त्यामुळं चांगला टाइम देतोय मी फॅमिलीला. खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता आम्ही पण जेव्हा कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा बसल्या बसल्या आम्ही विचार करतो की एवढे लोक आले, एवढं प्रोडक्ट विकले गेले, म्हणजे ह्याचा आठवड्याचा एवढा सेल असेल, मंथचा एवढा असेल, वर्षाचा एवढा असेल. पण तिथे जर माझे काही मित्र आहेत त्यांनी कॅफे रेस्टॉरंट चालू केलं, मस्त स्टार्टिंगला हवा केली, मोठं उद्घाटन केलं आणि 5-6 महिन्यानंतरच मग त्यांनी तो बंद केला. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की कॅफे रेस्टॉरंट बिझनेसमध्ये खरंच पैसा आहे का? नाही, पैसे आहेत ना. तुम्ही काम जर केलं, म्हणजे कुठलाही बिझनेस असू देत, सगळ्या बिझनेसमध्ये पैसे आहेत. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये फायदा काय आहे की क्रेडिटचा विषय नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझे जे दुसरे बिझनेस आहेत कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड, तिथं क्रेडिट हा विषय येतो. म्हणजे थोडं 3 महिन्याचा टाइम पिरियड, 90 दिवसाचा असतो, 45 दिवसाचा असतो, तो विषय राहतो. आणि पेशन्स फार महत्वाचे आहेत बिझनेसमध्ये. सांगायचं म्हटलं तर
तुम्ही सुरुवातीला फॉर एक्झाम्पल बाबा एखाद्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये 10 लाख रुपये तुम्ही लावले. बाबा तुम्ही फॉर एक्झाम्पल हॉटेलला मी 10 लाख रुपये लावलेत, माझं रेस्टॉरंट आता चालू झाले, की लोकांचा आजकालच्या पिढीचा काय विषय झालाय की लोक समजतात आता मी पैसे लावलेत, उद्यापासून मला पैसे चालू होणार आहेत, तर तिथं माझं काम संपलं असं म्हणतात लोक. तर ऍक्च्युली तिथं काम संपत नाही, ऍक्च्युअल काम तिथून चालू होतं. आणि ठीक आहे, म्हणजे मला तसा काही एक्सपिरियन्स आला नाहीये. 1 वर्षामध्ये मी बऱ्यापैकी माझं रेस्टॉरंट चांगलं सेट झालेलं आहे, चांगला सेल होतोय. 1000 दिवस थांबलंच पाहिजे असं काही नाहीये. एम्स आणि टार्गेट पाहिजेत की बाबा ह्या वर्षी मी एवढा सेल अचीव्ह करेन. तो सेल करण्यासाठी काय गोष्टी लागतात ह्याच्यावरती विचार केला पाहिजे. हे स्वप्न नाही बघितलं की बाबा मी आता 10 लाख रुपये लावलेत, आता उद्यापासून चला 10 लाख लावलेत, मला 10,000 रुपये दररोजचा सेल होणार आहे. हा विचार करत किंवा स्वप्न बघण्यात पॉइंट नाहीये. ती स्वप्न पूर्ण कशी होतील, काय करावे लागेल ह्याच्यावरती विचार करणं फार ऍक्शन प्लॅन तयार पाहिजे. ऍक्शन प्लॅन तयार पाहिजे. म्हणजे काय होतं, लोकांचा फार गैरसमज आहे की मी आता इन्व्हेस्टमेंट केलीये म्हणजे माझं काम संपलं, तर तसं नाहीये. ऍक्च्युली काम तिथून चालू होतं, इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर. बरोबर. माझं हे सिम्पल उत्तर आहे ह्या प्रश्नाचं. बरोबर. आता थोडस आपण खायच्या गोष्टीकडे येऊया. आता खांडोळी नावच युनिक आहे, ते प्रोडक्टच युनिक आहे. तर मग तुमच्या रेस्टॉरंटमध्ये नक्की काय काय भेटतं, काय काय प्रोडक्ट्स आहेत तुमच्याकडे? आपल्याकडे व्हेज, एग आणि नॉनव्हेज असे 3 सेपरेट पार्ट आहेत मेनू कार्डमध्ये. सगळ्यात डिफरंट प्रोडक्ट म्हणायचं तर आपले टोस्ट आहेत. गोल टोस्ट येतात, त्याच्यामध्ये व्हेजमध्ये बघाल तर कॉर्न टोस्ट असेल, चीज टोस्ट असेल, चॉकलेट टोस्ट असेल लहान मुलांसाठी, मसाले टोस्ट आहे. मसाले टोस्ट गोल येत नाही ऍक्च्युली. युनिक म्हणाल तर टोस्ट हे एक डिफरंट आपल्याकडे प्रोडक्ट आहे. नॉनव्हेजमध्ये चिकन टोस्ट, किमा टोस्ट आहे. अंड्यामध्ये अंडा चीज, अंडा टोस्ट. आणि खांडोळी ही तर आपली डिश भारीच आहे. म्हणजे मी कोल्हापूरला ज्यावेळेस जायचो, ज्या त्यावेळेस दिदीकडे जाईन ऑरेल्स काय कामानिमित्त जाईन, तर एक खांडोळी आणि एक चीज टोस्ट हे ठरलेलंच असायचं. मग तिथं जर पोट भरलं नाही तर मग अजून एक्स्ट्रा काहीतरी अजून भरपूर गोष्टी ज्या मागवायचो. सँडविचेसमध्ये खूप प्रकार आहेत. खांडोळी सँडविचेसमध्ये खूप प्रकार आहेत. आणि खांडोळी सँडविचेस कुठला पण तुम्ही खांडोळी सँडविच म्हणजे चिकन खांडोळी सँडविच असेल, खिमा खांडोळी सँडविच असेल, मायो खांडोळी सँडविच असेल, हे खरंच भारी आहे. वरती अंड्याचं लेअर येतं, ब्रेड येतं आणि त्याच्यामध्ये जे कुठलं तुम्ही सांगितलं असेल चिकन खिमा त्याचं स्टफिंग येतं आणि टेस्टला भारीच आहे विशेष. आता तुम्ही सांगताय तेव्हाच तोंडाला पाणी सुटले माझ्या. इथनं बहुतेक आपण तिकडेच जाऊया. नक्की. पण अजून एक गोष्ट आहे, मी बऱ्याच वेळ ना तुमचं हेझलनट कॉफी बद्दल खूप ऐकतो. काय रहस्य काय, म्हणजे एवढं का फेमस आहे? आपण जे रॉ मटेरियल वापरतो, आपण जे काय हेझलनट बनवण्यासाठी जे काय प्रोडक्ट वापरतोय ते एकदम भारी क्वालिटीचे आपण प्रोड्यूस करतो. हेझलनट्स असं नाही, बाकीचे जे काय बेवरेजेस असतील आणि आपले तुम्ही चीज म्हणा, मायनीज म्हणा, ऑरेल्स बाकीच्या गोष्टी पण चिकन म्हणा, खिमा म्हणा, या सगळ्या गोष्टी आहेत ना आपण चांगल्या क्वालिटीच्याच वापरतोय. कुठंच कॉम्प्रोमाइज करत नाहीये. त्यामुळं सगळ्या गोष्टींमध्ये टेस्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण फ्रेश, तुमची ऑर्डर पडल्यानंतरच आपण गोष्टी बनवतो. बाकीच्या रेस्टॉरंट सारखं नाही की 2-2, 3-3 जार आपले कॉफी बनवून ठेवल्यात, ऑर्डर आली की नुसतं मिक्सरमध्ये फिरवायचं आणि ग्लासमध्ये ओतून द्यायचं, असले प्रकार आपल्याकडे चालत नाहीत. ओके. म्हणायचंय म्हणजे गर्दी असू द्या किंवा नसू द्या, आपण हे फ्रेशलीच बनवून देतो. आता तुम्हाला जर मी विचारलंय की तुमच्याच रेस्टॉरंट मधले तुम्हाला आवडणारे तुमचे टॉप 3 जर डिश असतील काय? तसं बघायला गेलं तर मला सगळंच आवडतं. पण सध्या तरी मी जास्त करून अंडा क्लब सँडविच प्रेफर करतोय खायला. सध्या त्याच्यात जीव अडकलाय. हे माझं आठवड्याला बदलतं की मी आता अंडा क्लब खातोय तर मला वाटतं पुढच्या वेळेस मी जास्त करून डबल खांडोळी खाईन, चिकन ऑमलेट खाईन, ब्लू लगून पेईन. टोस्ट मला चीज टोस्ट फार आवडतो. एक नवीन आपण चीज टोस्ट लॉन्च करतोय जो की गार्लिक चीज टोस्ट म्हणून येईल. ओके. ते सध्या मी फार खातोय, त्याचं ट्रायल चालू आहे. त्यामुळं आणि ते टेस्टच एवढी भारी लागते की ते सारखं गेलं की आहेच चालूच आहे. तुम्ही एवढं सगळं सांगताय, आता समजा पॉडकास्ट बघून कोणतेही आपल्या रेस्टॉरंट मध्ये आलेले तर त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल की तुम्ही काय खाल्लं पाहिजे? माझं तर म्हणणं राहील की तुम्ही बऱ्यापैकी सगळंच ट्राय करा आमचं. पण सपोज तुम्हाला लाईटली काय खायचंय तर बाबा एखादा टोस्ट आणि एखाद्या बेवरेजेसमध्ये मॉकटेल असेल, कोल्ड कॉफीमध्ये असेल,
जास्त भूक लागली असेल तर चिकन किंवा मिक्स सँडविच आहे आमचं, जे की थोडं हेवी आहे. चिकन ऑमलेट आहे, अंडा क्लब सँडविच आहे. एगिटेरियन असेल तर तुम्ही, नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही ह्या गोष्टी ट्राय करू शकता. व्हेजिटेरियनमध्ये असाल तर व्हेज क्लब सँडविच जेन्युनली फार चांगलं आहे आमचं. आणि हेझलनट तुम्ही मिस करू नका. मला जेन्युनली पब्लिकला हे सांगायची इच्छा आहे की हेझलनट तुम्ही मिस करू नका. हेझलनट तुम्ही ट्रायच करा. जे कोण नवीन येते, ज्यांनी ट्राय केलेलं नाही, ट्राय करा आणि आम्हाला रिव्ह्यू नक्की देऊन जावा की बाबा काय वाटलं तुम्हाला. आणि जर तुम्हाला विचारलं की तुमच्या रेस्टॉरंटबद्दल तुम्ही प्राऊड असणाऱ्या अशा काही गोष्टी असतील तर त्या काय असतील? सी फर्स्ट थिंग, माझं पहिल्यापासून एक हे होतं की हायजीन बाबतीत मी फार स्ट्रिक्ट आहे रेस्टॉरंटमध्ये. म्हणजे मी मुलांनाही सांगून ठेवलेलं आहे, स्टाफला सांगून ठेवलेलं आहे की हायजीनमध्ये कॉम्प्रोमाइज झालंच नाही पाहिजे. ते वॉशरूममध्ये असू द्यात किंवा सिटिंग एरियामध्ये असू द्यात. सो आणि 1 वर्ष झालं स्टाफनी ते मेंटेन ठेवलं आहे. त्या बाबतीत मी जेन्युअनली खूप प्राऊड आहे की ती गोष्ट मेंटेन आहे अजून पण. टेस्ट तर आहेच, फूड तर ऑब्व्हियसली मला चांगलं दिलंच पाहिजे तरच माझ्याकडे कस्टमर येणार आहे आणि देतोय म्हणून कस्टमर येतंय. पण ही हायजीन ही गोष्ट आहे ना फार गरजेची आहे आणि ती आम्ही मेंटेन ठेवतोय. त्या बाबतीत जेन्युअनली प्राऊड आहे, प्राऊड फील करतो. मग आता खांडोळीला घेऊन तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? सध्या तरी आमचं प्रोडक्ट ॲड ऑन वरतीच फोकस्ड आहे आम्ही. फॉर एक्झाम्पल आपल्याला राईस बाउल ॲड ऑन करायचे आहेत. बटर चिकन राईस बाउल असेल, मटनचा एखादा, पनीर मखनी असेल, राजमा चावल स्पेशली राजमा चावल एक आपल्याला ॲड ऑन करायचं आहे. अजून काही आहेत प्रोडक्ट जे ॲड ऑन करायचे आहेत आपल्याला इथे. आईस्क्रीम्स असतील, भरपूर काही डोक्यामध्ये गोष्टी येत आहेत ज्याच्यावरती फ्रँचायझवाल्यांबरोबर बोलणं चालू आहे. रेसिपीजवरती काम चालू आहे आणि साधारण 1-2 वर्षामध्ये आपण ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी सेटल होतील इथं, 2 वर्षात आपण पुण्यात 100% उतरतोय. त्याच्यावरती पण काम चालू करणार आहे आपण 6 महिन्यांनी की पुण्यात उतरताना कसं उतरायचं आहे, आपल्याला लॉन्च कसं करायचं आहे खांडोळी. सो फ्युचर प्लॅन्स आपले हे आहेत. आता शेवटच्या 2 प्रश्नाकडे येऊया आपण. तर पहिला प्रश्न असा आहे की आता जे नवीन ज्यांना रेस्टॉरंटमध्ये यायचंय, रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये यायचंय, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? जे कोणी येतंय ना हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की इन्व्हेस्टमेंट केली तिथे त्यांचं काम संपलं नाही. ऍक्च्युली काम त्याच्यानंतर चालू होतं. म्हणजे आपली फूड क्वालिटी व्यवस्थित जातीये का, कस्टमरचं रिव्ह्यू घेणं फार गरजेचं आहे की त्यांना काय हवंय काय नकोय. बरं, नुसतं रिव्ह्यूज घेऊन उपयोग नाही, त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. ओके, पेशन्स तर हवेतच. कॅपिटल थोडंसं ठेवलं पाहिजे, ही फार मोठी महत्वाची गोष्ट आहे. काय होतं, सुरुवातीला तुमचं रेस्टॉरंट सगळ्यांपर्यंत पोहोचण्यापर्यंत थोडा वेळ टाइम जातो लोकांपर्यंत पोहोचसपर्यंत. सो तोपर्यंत गोष्टी रन करायला लागतात. मग त्यावेळेस काय होतं, इन्कम सेल होत नाहीये, इन्कम येत नाहीये, म्हणून लोक स्टाफ कमी करतात, थोडंसं गोष्टी निग्लेक्ट करत जातात, म्हणजे हायजीनकडे लक्ष देत नाहीत. सो कॅपिटल एक ठेवणं गरजेचं आहे, XYZ अमाऊंटचं ॲज पर द बिझनेस, जे की बाबा 6 महिने तरी ऍटलिस्ट बाबा ते कॅपिटल टिकेल. तुम्हाला तुमच्या खिशातले हे पैसे घालावेच लागतात कुठलाही बिझनेस तुमचा असला तरी. सो ती एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ते एक सांगू इच्छितो मी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सिस्टीम बसवणं फार गरजेचं आहे. तुम्ही वर्षभर काम कराल, 2 वर्ष काम कराल, 3 वर्ष काम कराल तिथे, पण तुम्हाला जर ग्रो करायचंय तर तिथून तुम्हाला थोडंसं टाइम काढून दुसरीकडे द्यावाच लागेल, तर तुम्ही ग्रो कराल. त्याच बिझनेसमध्ये असेल ऑर दुसऱ्या बिझनेसमध्ये असेल. सो तुम्ही सिस्टीम अशी बसवली पाहिजे की त्या बिझनेसमध्ये तुम्ही तिथं प्रेझेंट असाल किंवा नसाल, तो बिझनेस त्याच गतीने, त्याच चांगल्या ह्याच्यात रन झाला पाहिजे, ज्या गतीने किंवा तुम्ही तिथे असताना ज्या गतीने होतो त्या गतीने. आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊया आपण. आता प्रत्येक व्यावसायिकांना जेव्हा मी बघतो ना, तर माझं एकच डोक्यात चालू असतं की यांनी बिझनेसच का निवडला, जॉबमध्ये का नाही गेले. तर माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की बिझनेसच का? ज्यावेळेस मी डिग्रीच्या लास्ट इयरला होतो त्यावेळेस पूर्णपणे ब्लँक होतो. म्हणजे मला खरंच कल्पना नव्हती की बिझनेस करायचा आहे, जॉब करायचा आहे, कारण की कन्फ्युज्ड होतो. वडिलांची थोडीशी हेल्थ कंडिशन बॅड असल्यामुळे मला सातारच्या बाहेर पडता येणार नव्हतं. ठीक आहे, फायनान्शियली थोडंसं घरचं चांगलं असल्यामुळे हे डिसिजन घेतलं गेलं त्यावेळेस की चला बिझनेस ट्राय करूयात आपण.
सो काय करायचं म्हणण्यात साधारण एक 6 महिने गेले. मग टी शर्ट प्रिंटिंग युनिटचं थोडंसं टी शर्टमध्ये ब्रँड क्रिएट करायचं असं काही काही गोष्टी डोक्यामध्ये आल्या होत्या त्यावेळेस. टी शर्ट प्रिंटिंग युनिट आपण चालू केलं त्यावेळेस ट्रायंगल 33 ह्या नावाने. आणि जसं जसं मी काम करत गेलो, बिझनेस जसं जसं ग्रो करत गेलो, सुरुवातीला खूप चॅलेंजेस आले. काही गोष्टी माहीत नव्हत्या. पीओ म्हणजे काय साधं माहीत नव्हतं त्यावेळेस. पण जसं जसं काम करत गेलो तसं तसं इंटरेस्ट वाढत गेला बिझनेसमध्ये. कोविड आलं. कोविड आल्यानंतर पूर्ण बिझनेस झिरो झाला. जो की मंथली 5 लाखच्या अराउंड सेल होता आमचा, तो पूर्ण झिरो आला. कोविड पहिला फेज उठल्यानंतर साधारण 180 ते 185 कॉल केले मी. कॉल, मेल्स, मेसेजेस जुन्या क्लायंट्सला. एकानी पण सिंगल टी शर्टची ऑर्डर आली नाही आम्हाला. साधारण 2-3 महिने ट्राय करत गेलो. त्यानंतर लग्न झालं माझं. लग्न झाल्यानंतर काहीतरी केलं पाहिजे आता, बिझनेस हा तर झिरोच आहे, असं फार विचार चालू झालेले डोक्यामध्ये. मग ठीक आहे म्हटलं, थोडंफार कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये थोडंसं प्रॉपर्टीज असल्यामुळे, वडिलांचा तो रिअल इस्टेटचा बिझनेस असल्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी ट्राय करूयात. सो ट्रायंगल 33 हे आपण काय अजूनपर्यंत बंद केलेलं नाही आपला तो बिझनेस. आणि चांगला आता परत त्यांनी चांगली ग्रिप घेतली आहे, चांगला रन होतोय तो बिझनेस. मग कन्स्ट्रक्शनमध्ये थोडंसं पडलो, कन्स्ट्रक्शन मटेरियल सप्लायमध्ये पडलो, रिअल इस्टेटमध्ये प्लॉटिंग्समध्ये पडलो. आता 1-2 प्रोजेक्ट चालू होत आहेत. त्यानंतर मग ते सडनली सांगितल्याप्रमाणे मित्रांनी अप्रोच केलं बिर्याणी हाऊससाठी. जागा आपली होती. थोडक्यात असं म्हणू शकतो की तुम्ही एक ऍक्सिडेंटल बिझनेस मध्ये. येस 100%. पण म्हणजे असं काही नाहीये की बाबा वडिलोपार्जित काय बिझनेस रन होत आलाय. हा रिअल इस्टेटचा आहे, प्रॉपर्टी लेणं देण्याचा विषय होता, तो थोडासा बघतोय. पण तो तेवढ्याच केला नाहीये. मेन फोकस तरी मी आता सध्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये फार इंटरेस्टेड आहे. बाकीचे बिझनेसेस तर चालूच आहेत, चांगल्या स्केलला चालू आहेत, चांगले रन होत आहेत. पण मेन इंटरेस्ट मला आता सध्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये फार आहे. आणि स्पेसिफिक म्हणायचं गेलं तर खांडोळीमध्ये. जरी ऍक्सिडेंटल असाल तरी पण तुम्ही मेहनतीनं आता ते चांगलं रन करता. येस. तर अमृत सर, थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या शो मध्ये आला. थँक्यू, तुम्ही आम्हाला बोलवलं. तुम्हाला जर पॉडकास्ट आवडला असेल, तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण अमृत सरांना काही शंका विचारू शकतो. धन्यवाद.